अरे बाबा बाय. तर आरवीन मी बसलोय दोघी व्लॉग साठी बोलायला ना आरवी. तर आज आहे आमची शिफ्टिंग. तर आम्ही सगळं सामान भरून ठेवले आणि आता जेवण बनवतो. माणसं पण आलेत सामान न्यायला. आता आमची आज काय गडबड आहे तो ब्लॉग बनवतोय मी. तर बघू काय काय. बाई इथं सगळं हॉलचं सामान काढून ठेवलं. आम्ही किचन मधला गोणी बांधून ठेवल्या. ती आईंची रूम भरल्या. बोराई आमच्या भीती बघा कशा रंगून ठेवल्या. एकदाशी चाललो इथून व्ह्यू नाही म्हणून चाललोय. आता व्ह्यूवाली रूम घेतली आहे बघा. यांना दोघांना रूममधून बाहेर काढले. जागा भेटत तिथं झोपल्या. ताई दुसऱ्या कुठंच जागा नाही. सगळं पसार काढलं. इथं व्हिडिओ एडिट करतात. सगळं सामान बाहेर. दादांच्या रूमच्या आहेत पण सगळं सामान काढून ठेवलं. बेड वेड खोललं ना आमचं. पण आमचा बेड खोलून ठेवले. सगळ्यांचं बेड खोलून ठेवल्यान. आता आम्ही तिकडं जाणार आहेत. आमचं पसार झालं. आमची सगळ्यांची तो अंडा बघ एकेकाची. हे बघ हे बघ सगळे झोपतून उठल्यान. या आरवीची टी शर्ट भेटली का? कुठे भेटली? बेडच्या खाली. माणसं भेटतील आता बेडच्या खाली भरलेली. आलं आम्ही सगळी झोपतून उठल्यावर लगेच कामं करायची सुरुवात केली. सगळ्यांची तोंडा बघा झोपतून उठल्या. फक्त मी तर टिकलाच लावले. आणि आपला साथीदार पाटी. चला कामं करा. आमच्या आरवीला आम्ही हुसकवले शिरवलीला. आमच्या चपात्या झाल्या. एक फक्त भाजी राहिल्या. आता यांचं डाएटचं बनवून घेऊ. मीठ, पेरी पेरी मसाला आणि आपला घरचा मसाला टाकते. थोडासा मध. आता मिक्स केला. आता लसणाच्या थोड्याशा पाकळ्या घेतल्यात आणि शिमला मिरची त्यात मिक्स. एअर फ्रायरचा टेम्परेचर लावून म्हणजे टाईम लावून ठेवला आणि टेम्परेचर पण लावून ठेवला. आता आपण चिकन टाकूया. सगळा असा मिक्स केला. आता आपण शिजत ठेवू. यांचीच मजा येईल. अगं नुसतं झोपलं भेटेल त्या जागेवर. नाश्ता इथं आमचा पसारा. आमचा पसारा इथं बसले. माझं चिकन रेडी झाला. चपाती सोबत त्यांना दिला खायला. बारीक व्हायचे ना. आता आम्ही चाललो P4ला. लिफ्ट आणायच्या मला P4ला. त्या विंगची ई विंगची. मिसा थोबार मुस्कटले सकाळपासून आमच्यासोबत काय चाललंय काही समजच नाही. आता मी शिफ्टिंगचा करायला घेतोय तर त्यांची दुसरी पण शिफ्टिंग आहे. शिफ्टिंगला चार्जेस बघा. इथं लिफ्टचे 2,500 रुपये द्यायचे एक दिवसाचे. तिथं 2,500. बस सर्व्हिस लिफ्टमध्ये आमचं सगळं बेडचं सामान आम्ही पोच करतो. आधी बेड लावून झालं का मग दुसरं सामान पोच करायला भेटतं. आणि दुसरी पण शिफ्टिंग आहे ना. सामान चालू आहे आमचं न्यायचा. चला ही आमची एंट्री. फ्लॅट बघून घेऊ आपण. कारण आता सगळं सामान येईल. तुम्हाला समजणार नाही ना. आम्हाला पण काही समजणार नाही. आता व्ह्यू आम्हाला व्ह्यू पाहिजे होता म्हणून आम्ही इथं आलो. किती भारी व्ह्यू बघा 22व्या फ्लोअरला खाली. हा आमचा हॉल आहे. हॉल त्यापेक्षा थोडासा छोटा आहे. ही आईंची बेडरूम. आईंच्या इथून व्ह्यू. चला आता दादाची बेडरूम बघू. नाही किचन. हा किचन तसाच आहे सेम. त्याच्याच बाजूला बाथरूम. आणि ही स्पेस काय आपल्याला ठेवायचं असेल एक्स्ट्रा सामान तर साफ होईल. साफ करू आम्ही. इथं आम्ही एक्स्ट्रा सामान ठेवू शकतो. झाला. आता इकडे जाऊ. ही दादांची रूम. आता आमचं सामान येईल तेव्हा पूर्ण भरल. दादांच्या रूममध्ये गेलो.
एअरपोर्ट पण दिसतो तिथून, पण असा फोन बाहेर काढायला लागेल. आणि इथे आहे आमची रूम. ती बघा आम्ही दोघी एकमेकींना गॅलरी बघू. चला आता आमची रूम बघू. ही आमची रूम. हा आमच्या इथला व्ह्यू. ही दादांची रूम. ही खिडकी आहे ती. पावसाळ्यात भारी व्ह्यू असेल. आता काय नाही, पावसाळ्यात भारी. आता डोंगर वाळलं सुकलं. हा बाथरूम. याची बातम्या कुठे आहेत? हा बाथरूम. आम्ही चेंज करणार आहे. चला हा आमचा नवीन घर राहायला. आता व्ह्यूसाठी आम्ही तो सोडून इतकी मेहनत करून इथं आलो. हे आलं. आता आमची चर्चा चालू होती. काय काय चर्चा चालू आधे होती? गाव आणि तिकडे बघ आधेरा गाव जातो. ही आदय गाव आहे. तिथं सगळ्यांचं पत्रा सेम आहे. एकच कॉन्ट्रॅक्टरला गाव दिलं. आधे गाव बघ कितकुसं वाटतंय बघ. हा एवढूसं गाव आहे. आता मी आमचं थोडं सामान घेऊन चाललो असं साफसफाई करायला. आणि माणसं आली आणि ती सामान घेऊन येतात. आणि याला यांच्या हातात दिला आम्ही बुतारा. याला सांगलं याई असंच पकडून ठेवून आण. तो पोचायला आलो ते तो तसंच धरून ठेवलो बुतारा. चल तो पण ये बघ. हे आमचा डुगू ब्लॉग बनवते एक वेगळा ना. डुगू ब्लॉग बनवतोस ना तू वेगळा. आमचं सामान हलवून चालू आहे. मनाचा प्रकार होता. आमचा फ्री झाला सगळ्यात आधी. काय करी होतो कधीपासून? अरे अख्खं सामान मी पोरला आणले आता सगळा बहुतेक सोपं सगळं सोपंच बिकच सगळं. ठीक आहे, मस्त. किचन मध्ये सगळ्यात आधी आमचा फ्रीजने एंट्री मारली. आता दुसरा सामान नाही लागलं. तुम्हाला भी शिफ्टिंग है? हमको और बहुत लाना है. उधर भी कोई सामान नीचे भी ले जाना है. हाँ? हमको नीचे ले जाना है. नीचे ले जाना है. तो आपको भी हो जाएगा ना? हमारे आमच्या अवतारा बघून वाटलं जसं शिफ्टिंगला आमचं काय हाल झालं असते. आम्ही अख्खं घर खाली गेला. म्हणजे 4 माणसं आणलेली. माणसं घर खाली गेला. आम्ही त्यांना बांधून दिला. आता हा पण घर साफच करून देतो त्यांना. हा घर दाखवतो आम्ही किती साफ करून दिलं. फक्त पडदं राहिलं ते आम्ही काढून घेऊन चाललंय. होता तसा फक्त आमची सिलिंग आहे. किचन पण एकदम साफ. आता गॅस न्यायचं इथून. ही आईंची रूम पण होती तशी साफ केली. हॉल पण होता तसं साफ केला. किचन पण. फक्त गॅस आमचा आहे तो आता नेऊ आम्ही. हा घर हा बाथरूम आहे समजा. ही दादांची रूम. आमच्या अजून एसी न्यायचे आहेत. एसी आता उद्या येतील नाही यायला. हा बाथरूम पण साफ केला आहे. हा आमचा बाथरूम साफ केलं आहे. आणि आमचे बेडरूम पण साफ केलं आहे. आमचे पण एसी राहिले. आता एसी उद्या. होता तसा आलतो तशी एकदम मस्त साफ केला. फक्त आमच्या पोरावी जरा पेंटिंग खराब केलेली ती फक्त राहिली. आम्हाला उठवं नाही. दमल्यावर इतकी येऊन जाऊन दमलो. दुसरा काय नाही. आम्ही आलो. थोडा सामान लावला. थोडा सामान बाकी आहे आता आमचा. यावेळी ऑर्डर केले काहीतरी. अंडी काय चिकन सँडविच आहे. वाव. आधी यो माझा डाबा यांनी खाल्ले. ओके गाईस, थँक्यू तुम्ही असं प्रेम केल्याबद्दल. बघा तुमचा. आम्ही आता पार्सलच खाणार आहे. आमच्या हिंमत नाही जेवण बनवायची. ही आमची टीव्ही आणि सोकेशी बावली. ही आउट झाले बरं. एक मैदान वडापाव. आमचं सगळं झाला. आमचं थोडंसं लावून झाला ना. आम्ही चाललो आता खायला बाहेर. आम्हाला चावी भेटत नव्हती. यो बा चप्पल आपण घेऊ. अरे मागणी काय येतं का मी धावत निघलो ना ही आली. ही आता भरलो असतो. चला आता आम्ही चाललो. आमच्या सगळे दादा वाट बघते गाडी. आणि ताईला ड्रम घ्यायचे. बाथटब बाथटब घ्यायचे.
काहीतरी जोक आता त्यांचं आईच बघ काय आला नाही दुसरा काहीतरी असेल. तुम्ही दोघं मॅचिंग होऊन का आले? आम्ही आलो जवळच आकाशानंदला. तो सगळ्यांच्या आधी आहे. डिस्कशन चालू. कंस मामा सिंगलो या तिघाही काला मटण थाली मागवले. याही पण ह्यो काला या काल्याने काला म्हणतात. याला कांदा लिंबू. एक काले आम्ही मुरमुसलम आणि रोटी मागवली. अजून काय आला ना आमचा. आला दादा भाकरी सांगायचं रोटी रिपीट करायची तुला आपल्याला नाही. सीट मी तुला येतं तर रिपीट भाकरी करायचं ते काय ते सांग. आज घरात पहिला दिवस आणि शुक्रवार कोमलचा उपवास. काय करताय? देव साफ करतो. मग मांडतात आज देव. मग आज माझा चांगला दिवस आहे. शुक्रवारचा दिवस. देवघर नाही आणला मग? नाही टेबल साठी मांडतो. आमचा देवघर हे आज आणणार आहेत तिकडून. आज मी इथंच देवपूजा केली. माझी वैष्णव देवीची पूजा मांडली. ही आमच्या आरवी आली. 2 दिवस झालं शिरवलीला गेली ती राहायला. अरे बाबा ये इथं. तू जेवली? काय जेवली? खोटी जेवली नाही. काय गेला बाबू इकडे बघ. काय केलं समजलं काय केलं डुगू? मम्मीने ना यो बाऊल एअर फ्रायर मध्ये टाकला आणि तो बाऊल आहे प्लास्टिकचा. तो उतला. आजचा आमचा दिवस कामातच गेला. मग भेटू द्या. बाय. तर आरवीनं मी बसलोय दोघी ब्लॉग साठी बोलायला ना आरवी. तर 2-3 दिवस झाले आम्हाला शिफ्टिंग करून. तर आमचं सामान लावायला. बाबू थोडीशी गप्प बस हो. हां तर आमचं सामान थोडासा लावून झालाय. म्हणजे बेडरूम झालंय. थोडंसं डेकोरेशन बाकी आहे. सिलिंग बाकी आहे. तरी थोडासा आता झालाय तोच दाखवतो. चला बघूया आपण. या साईडला आम्ही शू रॅक ठेवलेला आहे. चला एंट्री करूया घरात. आल्याला हवं येतं मस्त. इथं या साईडला डायनिंग टेबल ठेवलाय. तोच आम्हाला या साईडला ठेवायचा आणि देवघर या साईडला ठेवायचे. बघ गप. ही सिलिंग अजून बसवली नाही. ती आता कधी ते बसवतील त्यावर आहे. हा हॉलमधून व्ह्यू बघा किती भारी. ही आईंची रूम. अजून थोडा साफ नाही केला. आता आई फिरायला गेले. आल्यावर तो काम होईल. म्हणजे त्यांचे कपडे लावतील. हा किचन पण सेट करून घेतला आम्ही. हा कॉमन वॉशरूम. ही दादांची बेडरूम. हे बघा आरवी. व्ह्यू भारी. दादांच्यातला व्ह्यू भारी. व्ह्यू साठी आम्ही रूम चेंज केली आहे आणि तेव्हा मला व्ह्यू भेटला एकदम मस्त. या आरवी माझ्या मागेच तयारी केली. तिला वाटलं मी चालले कुठेतरी. चल ही आमची बेडरूम. यांना व्हिडिओ एडिट करायसाठी जागा. आणि हा वॉशरूम. ही आमची आरवी ना. आणि हा आहे आमच्या रूममधला व्ह्यू. इथे काम चालू आहे कसलं तरी.
रात्रीचा व्ह्यू बघा. आमच्या आरवी चॉकलेट खाण्यात बिझी झाली. ती चला बाय बोलणार होती म्हणजे बाय बोलणार होती. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.